नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ डाकेपुळे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना लागू केलेली आहे. याचा जी.आर. सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज मिळणार आहे. तर यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे, त्याचबरोबर मित्रांनो काय कागदपत्रे लागणार आहे, त्याचबरोबर योजना कशी आहे, याबद्दलची संपूर्ण ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज कर्म विभाग यांच्याकडून 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता मित्रांनो, भारतातील शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, या योजनेचा कालावधी कधी असणार आहे तर पाहू शकता. सदर योजना ही 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात येणार आहे. याची पात्रता काय आहे तर राज्यातील जे शेतकरी 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. म्हणजेच मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 7.5 HP पर्यंतचं म्हणजेच मित्रांनो 3चा 5चा आणि 7.5 HP पर्यंतचा ज्या शेतकऱ्याकडे शेतीपंप आहे ते सर्व शेतकरी जे आहेत ते इथं पात्र असणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती कशी असणार आहे तर एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतचा शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदरील वीज बिल सवलतीपोटी रक्कम ही शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम जी आहे ती वर्ग करण्यात येईल. मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे. मित्रांनो, याच्यामध्ये बघितलं तर मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांना जो आहे तर याचा लाभ भेटणार आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. डाउनलोड करून तुम्ही सविस्तर सुद्धा पाहू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.